फ्रेंड्स, इमॅजिन करा तुम्ही आयुष्यातील शेवटचं काम करत आहात. बस आता हे झालं की मी रिटायर, म्हणून तुम्ही ते काम थोडंसं निष्काळजीपणे करता. पण नंतर समजतं की ते काम दुसऱ्याचं नाही तर तुमचंच आहे. व्हॉट विल यू डू देन? रिग्रेट, राईट? हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आजच्या द हाऊस बिल्डर या सुंदर लेसनमधून आपण शिकणार आहोत एक लाईफ चेंजिंग मेसेज. ऑलवेज डू युअर बेस्ट बिकॉज द वर्क यू डू टुडे बिकम्स युअर फ्युचर टुमॉरो. सो लेट्स बेगिन. 2.2 द हाऊस बिल्डर. वॉर्मिंग अप. चिट चॅट. Make groups and discuss the following. First, what is retirement from occupation? तर व्यवसायातून निवृत्ती म्हणजे काय? Retirement from occupation means you stop doing your job, work, etc. because you have reached a particular age. नोकरी किंवा व्यवसाय अनेक वर्षे केल्यानंतर कायमचा सोडणे म्हणजे निवृत्ती म्हणजेच रिटायरमेंट. वेन डू पीपल रिटायर? लोक निवृत्त केव्हा होतात? पीपल जनरली रिटायर ॲट द एज ऑफ 60. सम रिटायर बिफोर 60 ऑल्सो. तर लोक ठराविक निवृत्तीच्या वयात किंवा वृद्ध झाल्यावर निवृत्त होतात. For what reason do people have retired from their occupation? तर लोक कोणत्या कारणांनी निवृत्ती घेत असतात? सो ड्यू टू एज, ड्यू टू ओल्ड एज म्हणजे वृद्धत्व, पुअर हेल्थ म्हणजे प्रकृती ठीक नसणे, कंप्लीशन ऑफ सर्व्हिस पिरियड सेवाकाळ पूर्ण होणे, टू स्पेंड टाईम विथ फॅमिली कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी, तसेच पर्सनल रिझन्स म्हणजे वैयक्तिक कारणे. तर इतर या कारणांसाठी लोक निवृत्ती घेतात. हाऊ डू पीपल स्पेंड देअर टाईम आफ्टर रिटायरमेंट? लोक निवृत्तीनंतर त्यांचा वेळ कशा प्रकारे घालवतात? स्पेंडिंग टाईम विथ फॅमिली कुटुंबासोबत वेळ घालवतात. लुकिंग आफ्टर ग्रँडचिल्ड्रेन नातवंडांबरोबर खेळतात, त्यांची काळजी घेतात. गार्डनिंग बागकाम करतात. ट्रॅव्हलिंग प्रवास करतात. रीडिंग बुक्स पुस्तके वाचतात. अँड सोशल सर्व्हिस समाजसेवा करतात. डिस्कस अँड मॅच द प्रोफेशनल्स इन्वॉल्व इन कन्स्ट्रक्शन विथ द वर्क दे डू. सो आर्किटेक्ट काय करतो तर प्लॅन्स अँड डिझाईन स्ट्रक्चर तयार करतो. इंजिनियर एन्श्युअर स्ट्रक्चर विल बी स्ट्रॉंग अँड स्टेबल. Building contractor supervises construction and employs workers, professionals, etc. Carpenter makes wooden framework of doors and windows. Mason builds walls, roofs, etc. and plasters. Tiler does the flooring म्हणजे ते फरशी बसवण्याचं काम करतात. Interior decorator beautifies the inside of a होम. तर घराला आतून डिझाईन करण्याचं, डेकोरेट करण्याचं काम इंटेरियर डेकोरेटर करतात. सिलॅबल्स. तर एखाद्या शब्दाचा उच्चार एका स्वराच्या ध्वनीने निश्चित केला जातो, व्हावेलने निश्चित केला जातो. उदाहरणार्थ मॅन या शब्दाचा उच्चार त्यातील ए या स्वरामुळे मॅन असा होतो, म्हणजे तो एकच सिलॅबल असलेला शब्द आहे. सिलॅबल हा असा एक शब्द असतो किंवा उच्चाराचा असा एक भाग असतो की ज्याच्यामध्ये एका स्वराचा ध्वनी असतो, म्हणजे तो शब्द एक शब्दा अवयव असलेला शब्द असतो. उदाहरणार्थ पेन. डेलिकेट या शब्दात 3 सिलॅबल्स आहेत. तर एक सिलॅबल असलेले शब्द कोणते कोणते? टू, गेट, विल, सी, एटसेट्रा. 2 सिलॅबल असलेले शब्द कोणते? फादर, मेसन अँड बिल्डर. 3 सिलॅबल असलेले शब्द कोणते? तर इंजिनियर, कार्पेंटर अँड कन्स्ट्रक्शन. राईट डाऊन नेम्स ऑफ एनी 5 युअर क्लासमेट्स अँड ब्रेक देम अप into syllables
राईट डाऊन द नंबर ऑफ सिलेबल्स इन इच ऑफ देअर नेम्स. तर तुमच्या वर्गातील कोणत्याही 5 वर्गमित्रांची नावे इंग्रजीत लिहा आणि त्यांची फोड करा, त्या शब्दांची फोड करा. म्हणजे त्यामध्ये किती सिलेबल्स आहेत ते ओळखा आणि त्या नावांच्या सिलेबल्सची संख्या तेथे लिहा. सपोज राज या शब्दामध्ये एकच सिलेबल आहे. राघव या शब्दामध्ये 2 सिलेबल आहेत. राघव. निर्मला या शब्दामध्ये 3 सिलेबल आहेत. राजेश्वरी या शब्दात 4, तसेच पंढरी या शब्दामध्ये 3. आता आपण द हाऊस बिल्डर या पाठाचं एक्सप्लेनेशन पाहूया. दिस इज अ स्टोरी ऑफ अ मेसन हू वर्क फॉर अ बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर. तर ही एका गवंड्याची गोष्ट आहे. गवंडी म्हणजे मेसन, जो एका बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरकडे म्हणजेच बांधकाम कंत्राटदाराकडे काम करत होता. द मेसन ऑलवेज स्ट्रोव टू डू हिज वर्क टू परफेक्शन. तो गवंडी नेहमी आपले काम पूर्णपणे उत्कृष्ट आणि निर्दोष करण्याचा प्रयत्न करत असे. स्ट्रोव म्हणजे खूप प्रयत्न केला, तर स्ट्राईव्हपासून आपण स्ट्रोव हे पास्ट टेन्सचं रूप तयार करतो. परफेक्शन म्हणजे परिपूर्णता. As soon as a house had been designed by the architect and details finalized by the engineer. तर डिझाईन म्हणजे आराखडा. घराचा आराखडा वास्तुविशारदाने तयार केला आणि अभियंत्याने सर्व तपशील निश्चित केले की द कॉन्ट्रॅक्टर वूड सेंड फॉर द मेसन अँड लीव द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिल्डिंग द हाऊस टू हिम. तर कंत्राटदार त्या गवंड्याला बोलवून घर बांधण्याची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर सोपवत असे. द मेसन वूड देन विदाउट वेस्टिंग एनी टाईम स्टार्ट हिज वर्क. मग तो गवंडी वेळ न घालवता लगेच काम सुरू करत असे. ही वूड टेक ग्रेट इंटरेस्ट इन हिज वर्क ऑफ बिल्डिंग अँड डू इट विथ फुल डेडिकेशन. डेडिकेशन म्हणजे समर्पण, निष्ठा. तर तो गवंडी घर बांधण्याच्या कामात खूप रस घेत असे, म्हणजे खूप इंटरेस्ट घेत असे आणि पूर्ण समर्पणाने, फुल डेडिकेशनने तो ते काम करत असे. ही मेड शुअर दॅट ही यूज द बेस्ट कन्स्ट्रक्शन मटेरियल ऑफ हाय क्वालिटी. तो नेहमी सर्वोत्तम आणि उच्च दर्जाचे बांधकाम साहित्य वापरले जाईल याची खात्री करत असे. द मेजरमेंट ऑफ वॉल्स, डोअरवेज, आर्चेस एक्सेट्रा वॉज परफेक्ट. भिंती, दरवाजे, कमानी इत्यादींची मोजमापे अगदी अचूक असतील याची तो काळजी घेत असे. मेजरमेंट म्हणजे मोजमाप. अँड ही गेव ॲन एक्सलेंट अँड अपीलिंग फिनिश टू वॉट एव्हर ही बिल्ट. मग त्याने बांधलेल्या प्रत्येक घराला सुंदर, आकर्षक आणि उत्कृष्ट अंतिम स्वरूप तो देत असे. द ओनर्स ऑफ द न्यू हाऊसेस बिल्ट वूड बी मोर दॅन सॅटिस्फाईड विथ द कन्स्ट्रक्शन. त्याने बांधलेल्या नवीन घरांचे मालक त्याच्या कामामुळे अत्यंत समाधानी होत असत. सॅटिस्फाईड म्हणजे समाधानी. बिकॉज ऑफ द झील, डिलिजन्स, लॉयल्टी अँड पर्सिस्टन्स दॅट ही डिस्प्लेड इन हिज वर्क. त्याच्या कामातील उत्साह, मेहनत, प्रामाणिकपणा आणि चिकाटी यामुळे द मेसन वॉज द ग्रेट इन डिमांड अँड फेचेड गुड बिझनेस टू हिज कॉन्ट्रॅक्टर. तर त्याच्या चिकाटीमुळे, कामातील उत्साहामुळे त्या गवंड्याची सर्वत्र खूप मागणी होती आणि त्यामुळे त्या कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा भरपूर काम मिळत असेल. झील म्हणजे उत्साह, डिलिजन्स म्हणजे मेहनत, लॉयल्टी म्हणजे प्रामाणिकपणा आणि पर्सिस्टन्स म्हणजे चिकाटी. सबसिक्वेंटली द कॉन्ट्रॅक्टर रिकम्पेन्सेड द मेसन हँडसमली विथ द व्हेरी गुड सॅलरी. तर रिकम्पेन्सेड म्हणजे योग्य मोबदला दिला. त्यामुळे कंत्राटदाराने, कॉन्ट्रॅक्टरने त्याला चांगल्या पगाराच्या स्वरूपात भरघोस मोबदला दिला, बक्षीस दिले. ही कुड मीट द नीड्स ऑफ हिज फॅमिली सफिशियंटली विदाउट एनी स्कार्सिटी. यामुळे तो आपल्या कुटुंबाच्या सर्व गरजा कोणत्याही कमतरतेशिवाय पूर्ण करू शकत होता. विदाउट एनी स्कार्सिटी म्हणजे कोणत्याही कमतरतेशिवाय. The mason thus continued working with great devotion for many years till he became a grandfather. तर अशा प्रकारे तो अनेक वर्ष निष्ठेने काम करत राहिला आणि शेवटी तो ग्रँडफादर झाला, आजोबा झाला.
Then he decided that it was time to retire and spend time playing with his grandchildren. मग त्याने निवृत्त होऊन आपल्या नातवंडांसोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला. Being a firm-minded person, he informed his contractor of his decision to retire from house building. तो ठाम स्वभावाचा असल्यामुळे त्याने आपल्या निवृत्तीचा निर्णय त्याच्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितला. The contractor was very disheartened to lose such an excellent workman. तर इतका उत्कृष्ट कारागीर आपण गमावणार असल्यामुळे कंत्राटदार खूप दुःखी झाला. डिसहर्टन म्हणजे दुःखी झाला. And urged the mason to continue his job but to no avail. To no avail म्हणजे त्याचा काहीही फायदा झाला नाही. मग त्याने गवंड्याला काम सुरू ठेवण्याची खूप विनंती केली. अर्ज म्हणजे विनंती केली, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. टू नो अवेल म्हणजे त्याचा काहीही उपयोग झाला नाही किंवा काहीही फायदा झाला नाही. द मेसन हॅड मेड अप हिज माइंड अँड रिफ्यूज टू कॅरी ऑन. गवंड्याने ठाम निर्णय घेतला होता, त्यामुळे त्याने पुढे काम करण्यास नकार दिला. Finally, the contractor convinced the mason to build one last house on a beautiful and convenient site as a special favor. तर कन्व्हिन्स म्हणजे त्याला समजावले, कन्व्हिनियंट म्हणजे सोयीस्कर, स्पेशल फेवर म्हणजे विशेष विनंती किंवा उपकार. तर शेवटी कंत्राटदाराने, त्या कॉन्ट्रॅक्टरने त्या गवंड्याला एक शेवटचे घर बांधण्याची विनंती केली. ते घर एका सुंदर आणि सोयीस्कर जागेवर होते. ही विनंती त्याने विशेष उपकार, स्पेशल फेवर म्हणून केली होती. द मेसन अग्रीड टू डू सो विथ ग्रेट रिलक्टन्स, नॉट टू हॅपीली इदर. तर गवंड्याने मनाविरुद्ध अनिच्छेने ते काम करण्यास होकार दिला आणि तो ते काम करण्यास अजिबात आनंदी नव्हता. रिलक्टन्स म्हणजे अनिच्छा, म्हणजे त्याची इच्छा नव्हती. द कन्स्ट्रक्शन स्टार्टेड. मग पुढे घराचे बांधकाम सुरू झाले. इट वॉज अ मोस्ट ब्युटिफुली डिझाईन हाऊस टू बी बिल्ट ॲट अ सॉर्ट आफ्टर लोकेशन. सॉर्ट आफ्टर म्हणजे सर्वांना हवे असेल असं, लोकप्रिय. मग ते घर अतिशय सुंदर आराखड्याचे होते आणि ते एका लोकप्रिय व सर्वांना हवी असलेल्या ठिकाणी बांधले जाणार होते. However, the mason could not put his mind and heart in his work. पण गवंडी आता आपल्या कामात मनापासून लक्ष देत नव्हता. He did his work very roughly and carelessly without interest or dedication. त्याने काम अगदी ढोबळपणे, निष्काळजीपणे आणि कोणतीही आवड किंवा समर्पण न ठेवता केले. Even the building material used was very low quality, but he did not care. Low quality म्हणजे निकृष्ट दर्जाचे. त्याने निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरले, पण त्याला त्याची काहीच पर्वा नव्हती, काही काळजी नव्हती. He simply wanted to complete the job in haste and finally retire. त्याला फक्त ते काम घाईघाईने पूर्ण करून निवृत्त व्हायचं होतं. हेस्ट म्हणजे घाई. द हाऊस वॉज रेडी अर्लियर दॅन एक्सपेक्टेड. तर ते घर अपेक्षेपेक्षा लवकर तयार झालं. व्हेरी रफली मेड स्ट्रक्चर, वीक वॉल्स, पुअर फिनिश अँड डिड नॉट लुक ॲज गुड ॲट ऑल ॲज डिझाईन. परंतु त्या घराची रचना खूपच खराब होती. भिंती कमकुवत होत्या, अंतिम काम म्हणजे फिनिशिंग चांगलं नव्हतं आणि आराखड्यात दाखवल्याप्रमाणे ते अजिबात सुंदर दिसत नव्हतं. येट द मेसन डिड नॉट केअर. तरीही गवंड्याला, त्या मेसनला त्याची काहीच काळजी नव्हती. ही इन्फॉर्म द कॉन्ट्रॅक्टर दॅट द हाऊस वॉज रेडी अँड ही वॉज वेटिंग टू हँड ओव्हर इट्स कीज टू हिम. त्याने कॉन्ट्रॅक्टरला सांगितले की घर तयार झाले आहे आणि तो त्याच्या चाव्या त्याला देण्यासाठी वाट पाहत आहे. हँडओव्हर म्हणजे सुपूर्द करणे. द कॉन्ट्रॅक्टर अराइव्ड ॲट दी साईट. तर कॉन्ट्रॅक्टर त्या जागेवर आला, त्या साईटवर आला. ही हॅड अ फाईल ऑफ लीगल डॉक्युमेंट्स इन हिज हँड. त्याच्या हातात घराशी संबंधित कायदेशीर कागदपत्रांची फाईल होती. लीगल डॉक्युमेंट्स म्हणजे कायदेशीर कागदपत्र.
The mason handed over a new house keys to him. गवंड्याने त्या घराच्या चाव्या त्या कॉन्ट्रॅक्टरला दिल्या. But the contractor did not step forward to enter the house to see it. पण तो कॉन्ट्रॅक्टर घरात पाहण्यासाठी आत गेला नाही. Instead, with a broad smile, he handed over the file along with the house keys to the mason. त्याऐवजी तो मोठ्या हसतमुखाने घराच्या चाव्या आणि कागदपत्रांची फाईल गवंड्यालाच परत देऊ लागला. अँड सेड इन अ बीमिंग हॅपी टोन. बीमिंग म्हणजे आनंदाने उजळलेला चेहरा. तर आनंदाने तो हसत म्हणाला, दीज आर द ओनरशिप डॉक्युमेंट्स ऑफ धिस न्यू हाऊस इन युअर नेम. ओनरशिप म्हणजे मालकी. ही या नवीन घराची मालकीची कागदपत्रे आहेत. हे घर आता तुझ्या नावावर आहे. द हाऊस इज युअर्स. हे घर आता तुझेच आहे. आय हॅड प्लॅन इट ॲज अ गिफ्ट फॉर यू. मी हे घर तुझ्यासाठी भेट म्हणून देण्याचे आधीच ठरवले होते. सो व्हॉट इज द मॉरल ऑफ द स्टोरी? The moral of the story is always do every piece of work with honesty, dedication and perfection, because the quality of our work determines the quality of our future. तर प्रत्येक काम प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि उत्कृष्टपणे आपण केले पाहिजे, कारण आपण केलेल्या कामाचे फळ शेवटी आपल्यालाच मिळते. तर आत्ता आपण इंग्लिश वर्कशॉपचा अभ्यास करूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट. फाइंड फ्रॉम द स्टोरी द नाउन फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग. कथेतील खालील शब्दांची नाउन म्हणजे नाम रूपे लिहा. डेडिकेट, डेडिकेशन. मेजर, मेजरमेंट. डिसाइड, डिसिजन. परफेक्ट, परफेक्शन. ओन, ओनरशिप. गिव, गिफ्ट. रिस्पॉन्सिबल, रिस्पॉन्सिबिलिटी. परसिस्ट, परसिस्टन्स. सेकंड, choose the proper phrase expression to complete the sentences meaningfully. दिलेल्या वाक्प्रचारांपैकी योग्य वाक्प्रचार निवडून वाक्य पूर्ण करायचे आहेत. शी डज हर जॉब विथ फुल डेडिकेशन. ती तिचे काम पूर्ण समर्पणाने करते. वन शुड मेक अप वन्स माइंड टू हेल्प अदर्स वेन नीडेड. गरज पडल्यास इतरांना मदत करण्याचा ठाम निर्णय घ्यावा. ॲज मिस्टर जाधव वॉज ट्रान्सफर्ड टू चेन्नई, ही हॅड टू हँड ओव्हर हिज रिस्पॉन्सिबिलिटीज टू हिज असिस्टंट. श्री जाधव यांची चेन्नईला बदली झाल्यामुळे त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या असिस्टंटकडे, सहाय्यकाकडे सोपवल्या. द लेबरर्स इन्कम वॉज नॉट सफिशियंट टू मीट द नीड्स ऑफ हिज फॅमिली. मजुराचे उत्पन्न त्याच्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी पुरेसे नव्हते. बिकॉज ऑफ अ फॉल्ट इन दी वायरिंग दे विल हॅव टू सेंड फॉर ॲन इलेक्ट्रिशियन. वायरिंगमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांना इलेक्ट्रिशियनला बोलवावे लागेल. मदर ट्राईड हार्ड टू चेंज हर सन्स हॅबिट्स बट टू नो अवेल. आईने मुलाच्या सवयी बदलण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण काहीही उपयोग झाला नाही. मँगोज फ्रॉम रत्नागिरी आर ऑलवेज इन ग्रेट डिमांड. रत्नागिरीचे आंबे नेहमी खूप मागणीत असतात. क्वेश्चन नंबर 3. रीड द स्टोरी अँड ॲन्सर युअर ओन वर्ड्स. कथा वाचायची आहे आणि स्वतःच्या शब्दात उत्तरे लिहायची आहेत. The owners of new houses built by the mason would be extremely pleased. Why? गवंड्याने बांधलेल्या नवीन घरांचे मालक खूप आनंदी का असायचे? The owners were extremely pleased because the mason built every house with the best quality materials, perfect measurements and excellent finish. तर गवंडी उत्तम दर्जाचे साहित्य वापरायचा, अचूक मोजमाप घेत असायचा आणि घराला सुंदर अंतिम स्वरूप द्यायचा. त्यामुळे घरमालक खूप समाधानी असायचे. द कॉन्ट्रॅक्टर कम्पेन्सेटेड द मेसन्स गुड वर्क. हाऊ? कंत्राटदाराने गवंड्याच्या चांगल्या कामाचे बक्षीस कसे दिले? द कॉन्ट्रॅक्टर रिवॉर्डेड द मेसन विथ हँडसम सॅलरी.
कंत्राटदाराने गवंड्याला चांगला आणि भरघोस पगार देऊन त्याच्या कामाचे कौतुक केले. द मेसन मेड अ फर्म डिसिजन टू रिटायर वेन. गवंड्याने निवृत्तीचा ठाम निर्णय केव्हा घेतला? ही डिसाइडेड टू रिटायर आफ्टर ही बिकेम अ ग्रँडफादर. आजोबा झाल्यानंतर गवंड्याने निवृत्तीचा ठाम निर्णय घेतला. क्वेश्चन नंबर 4. Read the following words from the story aloud and fill them in the proper columns. खालील शब्द मोठ्याने वाचा आणि त्यातील सिलॅबल्स म्हणजे अक्षरगट मोजून योग्य रकान्यात लिहा. 1 syllable वर्ड्स कोणते कोणते आहेत? वर्क, फुल, डुअ, वे, ग्रेट, मेनी, लिव्ह. 2 syllables वर्ड्स स्टोरी, बिल्डिंग, क्वालिटी, रीड, ब्रॉड, हॅपी. 3 syllables architect, excellent, material, complete, documents. More than 3 syllables perfection, responsibility, measurement, sufficiently, ownership, subsequently. Question number 5A. Words that have the same sound pronunciation but differ in spellings and meanings are called homophones. ज्या शब्दांचा उच्चार सारखा असतो परंतु स्पेलिंग आणि अर्थ वेगवेगळे असतात त्यांना होमोफोन्स म्हणतात. खालील शब्दांचे होमोफोन्स लिहा. वेस्ट, वेस्ट, न्यू, न्यू, लॉस, लॉस, मेड, मेड, ग्रेट, ग्रेट, वोन, वन, साईट, साईट, वीक, वीक, वुड, वुड, सी, सी. Question number 5B. Select any 3 pairs of homophones from above and make simple sentences of your own to show the difference in their meaning. तर वरील होमोफोन्सपैकी कोणत्याही 3 जोड्या निवडा आणि त्यांच्यातील अर्थातील फरक दाखवण्यासाठी प्रत्येकी 2 साधी वाक्य लिहा. तर पहिल्यांदा बघा, आपण वीक, वीक ही पेअर निवडूया. तर वीक, WEEK वीक म्हणजे आठवडा आणि WEAK वीक म्हणजे अशक्त. देअर आर 7 days in a week. एका आठवड्यात 7 दिवस असतात. द ओल्ड मॅन इज वीक. तो म्हातारा माणूस अशक्त आहे. सी, वी विजिटेड द सी ड्युरिंग आवर वॅकेशन. आम्ही सुट्टीत समुद्र पाहायला गेलो. आय कॅन सी अ रेनबो. मी इंद्रधनुष्य पाहू शकतो. 1. आय हॅव 1 sister. मला एक बहीण आहे. आवर टीम वोन द मॅच. आमच्या संघाने सामना जिंकला. क्वेश्चन नंबर 6. ऑलवेज डू युअर बेस्ट. व्हॉट यू प्लांट नाव यू विल हार्वेस्ट लेटर. राईट अ पॅराग्राफ ऑन द अबाउट टॉपिक विथ अन इंटरेस्टिंग एक्झाम्पल ऑफ द सेम. नेहमी तुमचे सर्वोत्तम कार्य करा. आज तुम्ही जे पेराल तेच भविष्यात उगवेल या विषयावर योग्य उदाहरणासह एक पॅराग्राफ लिहा. ऑलवेज डू युअर बेस्ट. ऑलवेज डू युअर बेस्ट इन एव्हरीथिंग यू डू. हार्ड वर्क, ऑनेस्टी अँड डेडिकेशन ऑलवेज ब्रिंग सक्सेस. इफ वी स्टडी सिन्सिअरली टुडे वी विल गेट गुड मार्क्स इन द फ्युचर. A farmer who sows good seeds and takes proper care of his crops gets a rich harvest. In the same way, if we work honestly and sincerely, we will surely get good results. Therefore, we should never do any work carelessly because our future depends on our present actions. तर आपण जे काही काम करतो ते नेहमी सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मेहनत, प्रामाणिकपणा आणि निष्ठा यामुळेच यश मिळते. आज आपण मनापासून अभ्यास केला तर भविष्यात चांगले गुण मिळतात. जसा शेतकरी चांगले बियाणे पेरतो आणि पिकाची योग्य काळजी घेतो तसंच त्याला भरघोस पीक मिळते. त्याचप्रमाणे आपणही प्रामाणिकपणे आणि मनापासून काम केले तर नक्कीच चांगले फळ मिळते. म्हणून कोणतेही काम निष्काळजीपणे करू नये, कारण आजची मेहनत उद्याचे यश ठरवते. फ्रेंड्स, या स्टोरीमधला मेसन म्हणजे फक्त एक गवंडी नाही, तो आपल्या प्रत्येकाचं रिफ्लेक्शन आहे. आज आपण जे काम करतो, ज्या ॲटिट्यूडने करतो त्याचं रिझल्ट उद्या आपल्यालाच मिळतं. सो रिमेंबर दिस वन लाईन फॉर एव्हर. युअर वर्क इज युअर सिग्नेचर, मेक इट अनफॉरगेटेबल.
If you like this explanation, don't forget to like, share and subscribe. Keep learning, keep growing. See you in the next video. Thank you.